डोळे मिटून एक क्षण विचार करा. आपण नेहमी म्हणतो, जग खूप वाईट आहे, लोक खूप धोकादायक आहेत, बाहेरच्या माणसांपासून सावध राहा. पण कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? आपल्याला सर्वात जास्त दुःख खरंच बाहेरच्या लोकांकडून मिळतं का? की ते दुःख आपल्याच माणसांकडून येतं, आपल्याच नातेवाईकांकडून, आपल्याच जवळच्या लोकांकडून, आपल्याच रक्ताच्या नात्यातल्या लोकांकडून? आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, नातं म्हणजे प्रेम, नातं म्हणजे आधार, नातं म्हणजे सुरक्षितता. पण वास्तव वेगळं आहे. प्रत्येक नातं प्रेम देत नाही. प्रत्येक नातेवाईक तुमचा हितचिंतक नसतो आणि प्रत्येक जवळची व्यक्ती तुमचं भलं व्हावं असं मनापासून इच्छित नाही. काही लोक तुमच्यासोबत हसतात, पण आतून तुमच्या यशावर जळतात. काही लोक तुमच्या समोर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट पसरवतात. काही लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी तुमची खिल्ली उडवतात आणि काही लोक तुम्हाला फक्त तेव्हाच आठवतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. कदाचित तुम्हीही हे अनुभवलं असेल. कदाचित तुम्हालाही कोणीतरी असं म्हटलं असेल, तुझ्याकडून होणार नाही, तुझी लायकी नाही, आधी तुझी परिस्थिती बघ. कदाचित तुम्हीही तुमचं स्वप्न कोणाला तरी सांगितलं असेल आणि त्याने तुमचं मनोबल तोडलं असेल. कदाचित तुम्ही यश मिळवलं असेल आणि तुमच्याच लोकांनी पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोललं असेल. हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, हा व्हिडिओ स्वतःच्या आयुष्याकडे डोळसपणे पाहण्यासाठी आहे. आज आपण फक्त प्रेरणा देणार नाही, आज आपण कटू सत्य बोलणार आहोत. आज मी तुम्हाला असे 5 प्रकारचे नातेवाईक दाखवणार आहे, जे प्रत्यक्षात तुमच्या आयुष्याचे शांत शत्रू असतात. जे समोरून हसतात, पण आतून तुमचं नुकसान करतात. हे 5 प्रकारचे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर तुमची प्रगती थांबते, तुमची मानसिक शांतता संपते आणि तुमचा आत्मविश्वास तुटतो. हा व्हिडिओ कुणाचा द्वेष करायला शिकवणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला हुशार बनवायला शिकवेल. हा व्हिडिओ कुणाला दूर ढकलायला शिकवणार नाही, पण योग्य अंतर कसं ठेवायचं ते शिकवेल. तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल कोणते आहेत हे 5 धोकादायक नातेवाईक आणि त्यांना ओळखल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज तुम्ही फक्त माहिती घेऊन जाणार नाही, आज तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टी घेऊन जाणार आहात. तयार रहा, कारण पुढे येणारा प्रत्येक पॉइंट तुमच्या मनाला हलवून टाकेल आणि कदाचित तुम्हाला तुमच्याच आयुष्यातील काही चेहरे आठवतील. नंबर 1, नेहमी तुमची खिल्ली उडवणारे नातेवाईक. आयुष्यात काही नातेवाईक असे असतात जे कधीच तुमचं भलं पाहू शकत नाहीत आणि हेच लोक अनेक वेळा तुमच्या स्वप्नांचे पहिले शत्रू ठरतात. हे लोक तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवत नाहीत, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवत नाहीत आणि तुमच्या धाडसाला कधीच पाठिंबा देत नाहीत. त्यांना तुम्ही मोठं व्हावं असं कधीच वाटत नाही, कारण तुमचं मोठं होणं त्यांना त्यांच्या स्वतःच्या अपयशाची आठवण करून देतं. जेव्हा तुम्ही काही नवीन करायचं ठरवता, नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करता, नवीन स्किल शिकायचं ठरवता, यूट्यूब सुरू करायचा विचार करता किंवा आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं ठरवता, तेव्हा हे लोक तुमच्या पाठीशी उभे राहत नाहीत. उलट ते तुमच्यावर हसतात, तुमची थट्टा करतात, तुमचं मनोबल तोडतात. ते म्हणतात, तू आणि हे करणार, राहू दे, तुझ्याकडून होणार नाही, तुझी लायकी नाही, आधी तुझी परिस्थिती बघ. हे शब्द साधे वाटतात, पण ते तुमच्या मनात विषासारखे पसरतात. हळूहळू तुमचा आत्मविश्वास गळून पडतो, तुम्ही स्वतःवर शंका घ्यायला लागता, तुम्ही मोठी स्वप्न पाहणं बंद करता. काही लोक त्यांच्या आयुष्यात अपयशी झालेले असतात आणि म्हणून ते तुम्हालाही अपयशी पाहू इच्छितात.
लक्षात ठेवा, जे लोक तुमची खिल्ली उडवतात ते तुमचं भविष्य घडवत नाहीत. ते फक्त तुम्हाला तुमच्या भीतीत अडकवून ठेवतात. म्हणूनच अशा लोकांपासून मानसिक अंतर ठेवा. तुमची स्वप्न, तुमच्या योजना, तुमचे मोठे विचार त्यांच्या समोर शेअर करणं थांबवा. कारण प्रत्येक कान ऐकण्यालायक नसतो आणि प्रत्येक माणूस तुमच्या स्वप्नांचा आदर करत नाही. नंबर 2, तुमच्या यशावर जळणारे नातेवाईक. दुसरा प्रकार आणखी जास्त धोकादायक आहे. तुमच्या यशावर जळणारे नातेवाईक. हे लोक समोरून हसतात, तुमचं कौतुक करतात, खूप छान झालं असं म्हणतात, पण आतून त्यांना तुमचं यश जाळतं. त्यांना तुमचं पुढे जाणं सहन होत नाही. जेव्हा तुम्ही आयुष्यात प्रगती करता, चांगली नोकरी मिळवता, व्यवसायात यशस्वी होता, सोशल मीडियावर वाढता, पैसे कमावता किंवा आनंदी दिसता, तेव्हा हे लोक खऱ्या अर्थाने खुश नसतात. त्यांच्या डोळ्यात तुम्हाला अभिमान दिसत नाही, तर ईर्ष्या दिसते. ते पाठीमागे बोलतात, याला फक्त नशीब लागलं, काहीतरी चुकीचं केल्याशिवाय हा पुढे गेला नसता, आपल्यापेक्षा हा कसा काय मोठा झाला. हे लोक तुमची मेहनत कधीच मान्य करत नाहीत. ते तुमचं यश कमी करून दाखवतात, तुमची किंमत कमी करतात आणि तुमच्याबद्दल संशय निर्माण करतात. लक्षात ठेवा, सगळे लोक तुमचं यश पाहून आनंदी होत नाहीत. काही लोकांना तुमचं यश त्यांचं अपयश वाटतं. म्हणूनच तुमचे यश, तुमचा आनंद आणि तुमचे भविष्याचे प्लॅन प्रत्येकाशी शेअर करू नका. तुमची शांतता जपा. तुमचं यश योग्य लोकांसोबतच साजरं करा. नंबर 3, फक्त गरजेपुरते जवळ येणारे नातेवाईक. हा प्रकार तुमच्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी अनुभवला असेल. हे लोक तुम्हाला तेव्हाच आठवतात जेव्हा त्यांना काहीतरी हवं असतं. पैसे हवेत ते फोन करतात, मदत हवी आहे ते गोड बोलतात, फायदा हवा आहे ते अचानक तुमचे जवळचे होतात. ते तुमच्याशी बोलताना इतके प्रेमाने बोलतात की तुम्हाला वाटतं हे खरंच माझी काळजी घेतात. पण सत्य वेगळं असतं. जेव्हा तुम्हाला गरज असते, जेव्हा तुम्ही अडचणीत असता, जेव्हा तुम्हाला आधार हवा असतो, तेव्हा हे लोक कुठेच दिसत नाहीत, फोन उचलत नाहीत, मेसेजेसला उत्तर देत नाहीत, मदत करायला टाळाटाळ करतात. हे प्रेमाचं नातं नसतं, हे फायद्याचं नातं असतं. ते तुमच्याशी जोडलेले नसतात, ते तुमच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी जोडलेले असतात. लक्षात ठेवा, जे लोक तुम्हाला फक्त गरजेपुरते आठवतात ते कधीच तुमचं भलं करत नाहीत. म्हणून अशा लोकांसोबत स्पष्ट सीमा ठेवा. प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा. तुमची किंमत ओळखा, कारण जे तुमची किंमत जाणत नाहीत ते तुमचा आदरही करत नाहीत. नंबर 4, तुमचं मनोबल तोडणारे नातेवाईक. काही नातेवाईक तुमची थेट खिल्ली उडवत नाहीत, पण ते तुमचं मनोबल इतकं तोडतात की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं बंद करता. तुम्ही म्हणता, मला YouTube सुरू करायचं आहे. ते म्हणतात, अरे तिथे आधीच खूप लोक आहेत. तुम्ही म्हणता, मला मोठं व्हायचं आहे. ते म्हणतात, आधी साधं काम तरी नीट कर. ते कधीच तुम्हाला म्हणत नाहीत, तू करू शकतोस, मी तुझ्या पाठीशी आहे, प्रयत्न कर, जरी अपयश आलं तरी मी तुझ्यासोबत आहे. त्यांचे शब्द हळूहळू तुमच्या मनात भीती निर्माण करतात. तुम्ही रिस्क घेणं बंद करता, स्वप्न पाहणं बंद करता आणि सुरक्षित आयुष्य निवडता. पण लक्षात ठेवा, सुरक्षित आयुष्य म्हणजे यशस्वी आयुष्य नाही. सुरक्षित आयुष्य म्हणजे अनेकदा भीतीने बांधलेलं आयुष्य असतं. म्हणून अशा लोकांशी कमी बोला. तुमची ऊर्जा, तुमचा वेळ आणि तुमची मानसिक शांतता जपा. कारण तुमची स्वप्न तुमची आहेत. त्यांना दुसऱ्यांच्या नकारात्मकतेने मरू देऊ नका. नंबर 5, गोड बोलून पाठीमागे वार करणारे. खरे अस्तिनाचे साप. हा सगळ्यात धोकादायक प्रकार आहे. हे लोक तुमच्या समोर खूप प्रेमाने बोलतात,
तुमचं कौतुक करतात, तुमच्याशी गोड बोलतात, तुमचे जवळचे असल्यासारखे वागतात, पण पाठीमागे ते तुमच्याबद्दल वाईट बोलतात, खोट्या गोष्टी पसरवतात आणि तुमची बदनामी करतात. ते तुमचे संबंध खराब करतात, तुमची प्रतिमा खराब करतात आणि तुमची मानसिक शांतता संपवतात. तुम्हाला कळतही नाही, पण तुमच्याच माणसांकडून तुम्हाला सर्वात जास्त दुःख मिळतं. हे लोक बाहेरून साखरेसारखे गोड असतात, पण आतून विषासारखे असतात. म्हणूनच त्यांना अस्तिनाचे साप म्हणतात, कारण ते तुमच्याच जवळ राहून तुम्हाला दुखावतात. लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा माणूस तुमचा मित्र नसतो आणि प्रत्येक जवळचा नातेवाईक तुमचा हितचिंतक नसतो. म्हणून अशा लोकांना ओळखा आणि पूर्ण अंतर ठेवा. त्यांच्यावर कधीच आंधळा विश्वास ठेवू नका. मित्रांनो, आज तुम्ही फक्त एक व्हिडिओ पाहिला नाही, आज तुम्ही तुमच्या आयुष्याचं एक कटू सत्य पाहिलं आहे. कदाचित या 5 पॉइंटमध्ये तुम्हाला तुमच्याच आयुष्यातले काही चेहरे दिसले असतील. कदाचित तुम्हाला तुमच्याच नात्यातील काही लोक आठवले असतील. कदाचित तुमच्या मनात एखादं नाव आलं असेल आणि कदाचित तुम्हाला समजलं असेल की प्रत्येक जवळचा माणूस तुमचा खरा आपला नसतो. हा व्हिडिओ कुणाचा द्वेष करायला नाही, तर हुशार बनायला आहे. हा व्हिडिओ कुणाला तोडायला नाही, तर स्वतःला वाचवण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तुमची शांतता आहे आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे चुकीच्या लोकांना जास्त महत्त्व देणं आहे. तुमचं स्वप्न मोठं असेल, तुमचा सर्कल छोटा असायलाच हवा. तुमचं भविष्य उज्ज्वल असेल, तर तुम्हाला काही लोकांना मागे सोडायलाच लागेल. तुम्हाला पुढे जायचं असेल, तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत व्हायलाच लागेल. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक तुमचा आदर करत नाहीत, जे तुमच्या मेहनतीची किंमत करत नाहीत, जे तुमच्या यशावर जळतात आणि जे गोड बोलून पाठीमागे वार करतात, अशा लोकांना तुमच्या आयुष्यात प्राधान्य देऊ नका. त्यांना दूर ढकलायची गरज नाही, पण योग्य अंतर ठेवायला शिका. कारण तुमची शांतता, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं मानसिक आरोग्य हे कोणत्याही नात्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, आज आपण फक्त 5 प्रकारच्या नातेवाईकांबद्दल बोललो, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अशा लोकांपासून स्वतःला कसं वाचवायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांना कसं हाताळायचं आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत कसं बनवायचं. म्हणून जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, जर तुम्हाला मजबूत व्हायचं असेल आणि जर तुम्हाला अशा लोकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा. कारण कदाचित हा व्हिडिओ कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा, या 5 प्रकारांपैकी कोणता प्रकार तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवला आहे. तुमचा एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यातून मला समजेल की तुम्ही हा व्हिडिओ खरंच मनापासून पाहिला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या शिकवणुकीसह, नव्या दृष्टिकोनासह आणि तुमचं आयुष्य मजबूत बनवणाऱ्या विचारांसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मानसिक शांतता जपा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक नातं टिकवण्यासारखं नसतं. आणि आता हा व्हिडिओ इथेच संपतोय, पण तुमचा विचार, तुमची जाणीव आणि तुमचा बदल इथूनच सुरू होतोय. कदाचित हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यांसमोर काही चेहरे आले असतील,
कदाचित काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील, कदाचित तुमच्या मनाला थोडं जड वाटलं असेल आणि कदाचित तुम्हाला समजलं असेल की आयुष्यात सगळ्यात कठीण लढाई बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. मी हा व्हिडिओ फक्त व्ह्यूजसाठी बनवलेला नाही. मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या मानसिक शांततेसाठी, तुमच्या स्वाभिमानासाठी बनवला आहे. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला एक क्षण तरी वाटलं असेल की हो, हे माझ्याबरोबर पण घडलं आहे, तर समजून घ्या हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कोणाचं तरी मन हलकं करू शकतो, कोणाला तरी धैर्य देऊ शकतो, कोणाला तरी स्वतःसाठी उभं राहायला शिकवू शकतो, तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी आज रात्री शांत झोपू शकेल. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, जर तुम्हाला वाटलं असेल की हो, हे खरं आहे, तर एक छोटंसं लाईक नक्की करा. तुमचा तो एक लाईक माझ्यासाठी फक्त एक बटन नाही, तो माझ्यासाठी एक सिग्नल आहे की तुम्हाला हा प्रयत्न आवडला. आणि जर तुम्हाला असेच खोल, भावनिक, सत्य सांगणारे, डोळे उघडणारे व्हिडिओ हवे असतील, जे तुम्हाला विचार करायला लावतात, मजबूत बनवतात आणि आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतात, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल फक्त कंटेंट देत नाही, तो तुम्हाला विचार देतो. फक्त व्हिडिओ देत नाही, तर आयुष्याचे धडे देतो. आणि हो, तुमचा कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खाली कमेंटमध्ये प्रामाणिकपणे लिहा, या 5 प्रकारांपैकी कोणता प्रकार तुम्ही अनुभवला आहे. तुमचा अनुभव कदाचित दुसऱ्या कोणासाठी तरी धडा ठरू शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखे अनेक लोक हेच संघर्ष करत आहेत आणि आपण सगळे मिळून एकमेकांना मजबूत बनवू शकतो. तर आजसाठी इतकंच. पण कथा इथे संपत नाही. ती पुढच्या व्हिडिओमध्ये अजून खोल होणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, तुमची मानसिक शांतता जपा आणि लक्षात ठेवा, जे तुम्हाला तोडतात त्यांना सोडायला शिका.